चेंडू दिला जाईल त्यांना. येस, हा रूल्स या ठिकाणी अगदी स्किप केला आहे. त्याचं कारण आहे कारण त्या संदर्भात आम्ही अगोदरच सुशांत याच्यासोबत संवाद साधला होता की मरून रंग रात्री अगदी नाईटला आणि तेही लाल मॅटवरती. तर चला सलामीची जोडी मैदानात जातोय. ट्रॅक, टी शर्ट आणि शूज कंपल्सरी आपल्याला हवेत, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि उत्कृष्ट ड्रेसिंग असेल तर तुम्हाला दिलं जाणार आहे. उत्कृष्ट ड्रेसिंगसाठी दिलं जाणार आहे एक छानसं गिफ्ट, त्या संघाला दिलं जाईल. एक चांगलंसं निश्चितच गिफ्ट दिलं जाणार आहे. चला स्टार्ट करायचं आहे सामना. पंच गणपती बाप्पा मोरया करत सामन्याला सुरुवात होतोय. पहिली डिपोल मधील लढत आहे. प्राथमिक फेरीतील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेनं. इथे मात्र चेंडूला फील्ड होतो. एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येबरोबर 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर साधला. चेंडू सरळ जातोय. दुसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार येतोय चौकार. नॉन स्ट्राईक एंडकडे आपण गुड्डूला पाहतोय. बाजारपूर कडून खेळताना ओरम मध्ये सातत्यानं या गुड्डूला पाहिलं. फुल टॉस चेंडू यावेळेला अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. थँक्यू. अतिशय बॅटला आता मात्र सूर गवसला. बॅटनं तोंड उघडलं गेलं. परत एकदा चेंडू बॉलमॅन. या ठिकाणी पाहू शकाल 2 चेंडूंवरती 2 चौकार आले. 3 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावसंख्या धावपटलावरती गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश कोंडी. बालई हो या वेळेला मात्र अगदीच चेंडू सरळ जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये तिसरा चौकार. अतिरिक्त 4 धावांची भर. 12 धावसंख्या धावपटलावरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. 4 चेंडूंमध्ये 3 चौकार. गुड्डू काहीसा कानमंत्र देताना दिसतोय. बाजारपूर कडून खेळणारा, नॉन स्ट्राईकला येणारा, औरम मध्ये हार्ड हिटर म्हणून राहिला. या वेळेला सुद्धा खरं तर अगदी प्रतीक्षा करतोय कधी एकदा स्ट्राईक एंडकडे जातोय. परत एकदा लेग बाईजच्या स्वरूपामध्ये येतोय चौकार. 4 चौकार, 16 धावा, 5 चेंडू. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज जयेश कोंडी. बालई टीम कडून खेळणारा हा जयेश राऊंड द विकेट न मारा करतोय. इथे मात्र चेंडूला फेल झाली. षटक संपलं गेलं. 1 आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 16च्या घरात. विदाउट लॉस 16. थँक्यू. दुसरं षटक घेऊन येतोय कोंडी उरणकडून, बालईकडून परेश. आपल्या कोट्यातील पहिलं षटक, सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय. तोही उजव्या हातानं, पंचांच्या उजव्या बाजूनं. हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला मात्र निश्चित प्रयत्न सफल होता पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. खरं तर या ठिकाणी हा खेळाडू मात्र अतिशय सुंदर अगदी चिवट गोलंदाजी करताना दिसतोय. 2 फटके मोठे होते. गुड्डू अजूनही स्वतःचं खातं उघडायचं आहे. 2 चेंडू फेस झालाय. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इथे मात्र गुड्डू ओव्हरमध्ये
सातत्यानं हा चर्चेत राहणारा खेळाडू. आतापर्यंत 4 चेंडू खेळला, 1 चौकार आणि 3 निर्धाव. 4 चेंडूचा जयेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर टिचून गोलंदाजी करताना दिसतोय. गुड्डूला पाहिलाय आपण अनेक वेळा, खरं तर अगदी चिरल्याच्या मैदानावरती सुद्धा धडकला. ओव्हरमध्ये खेळत असताना बॅक टू बॅक त्याच दिशेने चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 5 चेंडू खेळलाय, 2 चौकार आले. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 20, लॉस ऑफ विदाउट विकेट 24 विदाउट लॉस. 24 धावसंख्या धावपटलावरती. जयेशचं शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील, लास्ट चेंडू. 3 चौकार. परत एकदा 28 धावसंख्या धावपटलावरती. 14च्या सरासरीनं वाटचाल करतोय. 2 षटकं संपली. जमेची बाजू बाजारपूर संघाची कोणती असेल तर अजूनही तग धरून एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय अतिश आणि दुसरीकडे प्रतीक उर्फ गुड्डू. 3 चौकार आलेत. 6 चेंडूंचा खेळ आणि इथे मात्र धावसंख्या धावपटलावरती 28. वाह, या ठिकाणी खरं तर ती फरमाईश होती आणि ती पूर्ण करावी लागतोय डीजेला. नाहीतर आता डीजे सुद्धा लिंब्या वगैरे एका रात्रीत मालामाल. दिवस बदलले, स्टार बदलले, नशीब बदलले की कोण. इथे मात्र लेग चिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. क्वालिफाईड पंचांकडून येतोय. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय तो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 गडात. 29 लॉस ऑफ विदाउट विकेट. महत्वपूर्ण लढती आहेत, डू ऑर डाय लढती आहेत. परंतु या स्पर्धेचा गवगवा किंवा चर्चा राहील. सुशांत तांडेलच्या मनात काय येईल सांगू शकत नाही. खरं तर उरण प्रीमियर लीगला सर्व प्रेक्षकांना जेवण हे आम्ही फक्त रत्नागिरीत पाहू शकतोय. या स्पर्धेमध्ये कसलखंडमध्ये सुद्धा आपल्याला हरिनाम सप्त्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी सुद्धा प्रेक्षकांना जेवणं दिली. पण सुशांत तांडेलनं याच खरं तर RS कोटनाकामध्ये उरण प्रीमियर लीग सीझन 5 ला उत्तम अशा सर्व क्रीडा रसिकांना सुद्धा आस्वाद दिला त्या भोजनाचा. इथे 10 बक्षीस आहेत आणि निश्चितच अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये 1 लाख प्राइज आणि त्याचबरोबर 1 बाईक अशा प्रकारची बक्षिसं एक वेगळ्या पद्धतीनं घेऊन येतोय. 10 आत्तापर्यंत पप्पू सर 10 प्राइज आहेत. म्हणजे सुपर 10 आणि सुपर 5 ला क्वालिफाय होणारा जो संघ आहे किंवा जो लॉस होईल सुपर 5 ला क्वालिफाय होताना त्याला प्रत्येक ग्रुपला एक मॅन ऑफ द सिरीज दिली जाणार. त्याला विराट या ब्रँडेड कंपनीची बॅट, त्याचबरोबर एक ब्रँडेड टी शर्ट, एक ब्रँडेड कॅप. या संकल्पना अशाच नाही राबविल्या जात. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सोमवारी घरी जाणार आहे आणि सोमवार म्हटलं की कालो का काल महाकाल. उज्जैनमध्ये जावं. हा त्रिशूल, डमरू, रुद्राक्षांच्या माला, गाल्यात मनुष्यमुंडांच्या माला, त्या महादेव कैलासपती स्वयंभूची शंभूंची आठवण. आता तुम्हाला असं वाटेल की हे काय आगळं वेगळं, पण माझे राजे निस्सीम शिवभक्त होते. जगदीश्वराचे कमरेच्या कशाला क्रॅस्टलचं शिवलिंग असायचं सातत्यानं राजांच्या. आणि म्हणून ही संकल्पना. पुढचा चेंडू, तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकातील सेकंड लास्ट टू गो. गोलंदाजी ट्रॅकवरती गॅब्रन डिसूजा. येस, अतिश पाहतोय आणि कडा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 की 5 चौकार. आणि आल्या 2दा खरं तर या ठिकाणी दिला चकमा. आता बॉलला दिला चकवा. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या ठिकाणी 37 धावसंख्या धावपटलावरती विदाउट लॉस. 37-37. अजूनही 1 षटक शिल्लक आहे, 1 चेंडू शिल्लक आहे गॅब्रिनचं. दिला चकमा परत एकदा सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र 4 धावांशी धावसंख्या बदलली गेली. धावसंख्या धावपटलावरती 41 लॉस ऑफ विदाउट विकेट. 41 धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
थँक्यू सौरभ डीजे पुंडे. खरं तर या डीजेचा आणि साऊंड सिस्टीमचा व्यवसाय का 1-2 वर्षाचा नाही सर, ही तिसरी की दुसरी पिढी खरं तर तो काम करतो. आणि मी माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक या साऊंड सिस्टीमवरती केलं आहे. गणेश शिर्लेकर लिखित गाभारा. खरं तर हे नाटक आणि या नाटकाला आवाज माझ्या यास 1999 ते 2000 या वर्षातील आम्ही ते नाटक खरं तर याच साऊंड सिस्टीमवरती केलं. नाव आहे उज्ज्वला ऑडिओटेक, उज्ज्वला मंडप डेकोरेटर्स पुंडे. घेऊन चालतोय शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. ओ लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू दिली हुलकावणी. वाईट +4. 5 धावांचं ऐन दिवाळीत रखडलेलं बोनस येतोय एप्रिल महिन्यातील 17 तारखेला. तो बाजारपूर संघासाठी 5 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 46 विदाऊट लॉस. 20 वरती खेळतोय अतिश, तर प्रतीक उर्फ गुड्डू खेळतोय 3 चौकारांशी 12 वरती. तोच गुड्डू. हो काय ताकदीचा वापर, गोलीच्या वेगानं बेछूट डेट चेंडू केला या ठिकाणी. यस, या ठिकाणी मृत चेंडू घोषित केला क्वालिफाईड पंचांकडून. पंच राजेश म्हात्रे. आणि निश्चितच खरं तर शेवटच्या पण अक्षय तृतीयेसारखा मला वाटतो एक महत्त्वपूर्ण 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. आणि इथे मात्र गुड्डूच्या बॅटमधून येतोय त्याच ताकदीनं त्याच वेगानं चौकार. आतापर्यंत 4 चौकार आलेत गुड्डूच्या बॅटमधून. 6 चेंडू, अर्धशतक पूर्ण करतोय बाजारपूर. 50 कंप्लीट. ओ त्याच आणि या वेळेला मात्र चेंडू काय असणार आहे. येस, बाद. खरं तर रिव्ह्यू नाही पण प्रयत्न निश्चित करतायत, कारण येस ऑन फील्ड डिसिजन राजेशजी. कारण इकडे समोर हे प्रेक्षक आहेत आणि तेही आपले आयोजक. आउट. तर या ठिकाणी फलंदाज होईल बाद. 4 चौकार गुड्डूच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 16 आहेत गुड्डूची. 7 चेंडू फेस झाला गुड्डू. सलामीसाठी आला होता ओपनिंग बॅट्समॅन. चला इथे जे करण म्हात्रे, अमित म्हात्रे, प्रतीक माली व्हॉलेंटियर म्हणून एवढे एका ठिकाणी नाही, अदरवाईज तुम्हालाही पेनल्टी असेल. तेजस्वी भोईर प्लीज वेलकम, स्वागत आहे कोट नाक्यावरून. इथे पुढचा चेंडू. हो अतिशय सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय हवं असतोय खरं तर शॉर्ट क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे हवं असतोय. तुम्ही सीमारेषे लगत जाणारा चेंडू अडवणं, बाकी काही करायचं नाही. झेल नाही पकडलं चालेल, पण इथे मात्र निश्चितच तशा प्रकारच्या धाव्या वाचवणं म्हणजे विजयाकडे आपसुकच वाटचाल करणं आहे. अनेक खरं तर स्पर्धा पाहिल्यात ज्या स्पर्धांमध्ये 64 संघ की अधिक खेळले गेले. आणि मला खरं तर समजलं गेलं की इथं क्वालिफाईड पंच सुशांतजी निकम सर येणार आहेत उद्यापासून की रविवारी. निकम सर म्हणजे मुंबईमधील नामांकित पंच. अंडरआर्म क्रिकेट 1 to go हा आवाज खरं तर त्यांचा आपण ऐकतो सातत्यानं. येस, आणि नॉन स्ट्राईक एंडकडे असणारा स्वतः कर्णधार आहे बाजारपूरचा अतिश. दोघेही अतिश आहेत. इथे मात्र 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपाटलावरती 52. दोघेही अतिश. 52 सांगितले मी स्कोरवर, तिकडे स्कोर अपडेट झाला नाही. 52.
आणि इथं मात्र आदित्य षटक संपलं गेलं चौथं. 4 षटकांचा खेळ संपला गेला पहिल्या फेरीतील आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 52 53 धावांचं 53-54 धावांचं आव्हान या ठिकाणी. प्रथमेश घोलपकर करंजा, चला प्लीज प्रथमेश यांना आग्रहाचं आव्हान आहे बालई चषकाच्या आयोजकांकडून की प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. हॅलो सर, आता तुम्ही गुड्डूचं जे बोललं ना, गुड्डू एक बेस्ट प्लेअर, पण त्यांचे वडील दत्ता ठाकूर ज्यांनी अनेक वर्ष उरण तालुक्याला एक अष्टपैलू खेळाडू होता, जी काल त्या दिवशी तुम्ही अनाऊन्स केला का नाईट स्पर्धा बोरी संघाने प्रथम भरवली होती, त्या स्पर्धेमध्ये गुड्डूचे पप्पा म्हणजे दत्ता ठाकूर यांचा संघ फायनलमध्ये फायनल मारली होती आणि दत्ता ठाकूर यांनी मॅन ऑफ द सिरीज घेतला होता. फर्स्ट टुर्नामेंट बोरी संघाने म्हणजे उरण तालुक्यामध्ये केव्हाच अंडरग्राऊंड स्पर्धा झाली नव्हती. प्रथमच बोरी गावाने ती स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सिद्धी फ्रेंड्सचे दोन्ही संघ फायनलमध्ये गेले होते आणि त्या स्पर्धेमध्ये सिद्धी फ्रेंड्सने फायनल मारली आणि दत्ता ठाकूर हे मॅन ऑफ द सिरीज झाले होते. निश्चितच खरं तर त्यावेळचं क्रिकेट काल किंवा आज सुरू असणाऱ्या दादरपाडामधील जर 40+ मॅचेस पाहिल्या तर तिथेही मी त्या दत्ता कडूचा अगदी उल्लेख केला. आम्ही सातत्यानं म्हणायचो खरं तर ज्याची मैदानावरती एक हाती सत्ता त्याचं नाव दत्ता, तसं खरं तर याही बाजारपूरकडून खेळणारा दत्ता ठाकूर याच्याबद्दलही सांगितलं जायचं की ज्याची मैदानावरती सत्ता त्याचं नाव ठाकूर दत्ता. आणि आज गुड्डू खरं तर अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा एक दर्जा निर्माण करताना दिसलाय. तर चला परत एकदा आवाजात बदल. आवाज असेल पप्पू सूर्यराव यांचा. सलामीला आलेला फलंदाज आतिश तोच सलामीचा षटक सुद्धा घेऊन आलेला आहे आणि परेश स्ट्राईकला असताना पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूत मात्र खणखणीत मारलेला चौकार 4 धावांनी स्वतःचा आणि संघाचं खातं देखील उघडतोय तो परेश. पुन्हा एकदा पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकताना त्याच पद्धतीने मारलेला फटका 4 धावांसाठी वैयक्तिक खेळतोय 8 धावांवर आणि संघ खेळतोय तो 8 या धावसंख्येवर. चला आई गावदेवी आणि इच्छापूर्ती बोकरविडा, देववाडी आणि बोकरविडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर एक अष्टपैलू असा खेळाडू कट्टा ग्रुपचा प्रथमेश मॅचचा आनंद घेताना बहुधा उद्या त्यांचा सामना या मैदानावर रंगणार आहे. देऊलवाडी संघाचा कर्णधार आणि बोकरविडा संघाचा कर्णधार दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि साहिल आलेले आहेत, एक उत्तम अष्टपैलू खेळाडू ज्याने आपल्या बोकरविडा गावाचे नाव उज्ज्वल केलेलं आहे. पंडित सर तर बघितलं गेलं ना तर बालई गावा अंडरम क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाईल. जवळजवळ 10 ते 12 टुर्नामेंट या बालई गावातच होतात. काही दिवसापूर्वी इथे कमल चषक झाला. आज याच ठिकाणी स्वर्गीय हरेश तांडेल यांच्या स्मरणार्थ बालई चषक होते. कोंडीमध्ये एक रविवार सोडला की पुढच्या रविवारी स्पर्धा ही असतेच आणि ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच याच मैदानावर आणखीन एक स्पर्धा पाहायला भेटणार आहे आपल्याला. बाजीगर चषक यानंतर बाजीगर चषक आहे, त्यानंतर अभी 11चा चषक आहे आणि 20 तारखेला महिलांसाठी प्रीमियर लीग आहे. म्हणजे पूर्ण 5 दिवस स्पर्धा आहे. सर
तर जे काही स्पॉन्सर आहेत ते बालेगाव गावालाच मिळालेले आहेत आणि या उद्या 5 धावा मिळालेल्या आहेत. 5 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे 13. बोकोरडा संघ इथे उपस्थित झालेला आहे. चला देववाडी संघाचा कर्णधार जर इथं असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. या 5 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्वीप पद्धतीने मारलेला फटका 4 धावांसाठी परेश. एक सर 10-12 वर्षापासून हा अंडरम क्रिकेट निलेश खेळताना माळी दिसतो. यांच्या हस्ते नाणेफेकी होत आहे. पुन्हा एकदा चौकारांचे हॅट्रिक करताना दिसतोय परेश आपल्या संघासाठी. आणि सर बघायला गेलं तर ओरमचा सीझन माळी सर ओरमचा सीझन संपत नाही तर अंडरमच्या सीझनकडे अनेक खेळाडू ओरमचे वळताना दिसतात. यापूर्वी हे बघायला मिळत नव्हतं, मात्र आत्ताच्या सीझनला अंडरमला एवढी बक्षीस आहेत जी ओरमच्या लेवलच्या अंडरमच्या स्पर्धा होताना दिसतात. आणि आयोजन बघायला गेलं तर 1 से बढ़कर 1 असे आयोजन या अंडरम क्रिकेटमध्ये खेळवले जात आहेत आता. हॅलो हॅलो सर आता समर्थ चषकाला 11 बाईक भेटल्या. भविष्यात काय भरोसा नाही. अंडरमला बाईकची सुरुवात सुद्धा सुशांतनी केली. याच्यानंतर आता 4-5 टुर्नामेंटला पण अंडरम क्रिकेट स्पर्धेला बाईक बघितलीत. भविष्यात काय भरोसा नाही. 10 प्लेअरला 10 बाईक सुद्धा बालितच बघायला मिळतील. बालही गाव आहे सर. सुशांत असू दे किंवा दुसरे आयोजन असं कोंडीत तर बघाल सर, म्हणजे आठवड्याला मॅचेस आहेत. तर परेश अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. तर या खेळाडूबद्दल सांगितलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. जवळजवळ 10 ते 12 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. अंडरम स्पर्धा कुठेतरी सर उरण शहरातून नाहीशी झाली होती, मात्र 2 वर्ष अशा स्पर्धा उरणमध्ये व्हायला लागल्या की ज्या आधी 10-12 वर्षापूर्वी व्हायच्या त्याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धा आणि मोठे मोठे आयोजन उरणमध्ये पाहायला मिळाले. यानंतर लवकरच 2 मे आणि 3 मेला सुद्धा आपल्याला डॅशिंग नगर सेवक चषक पाहायला मिळणार आहे या सातराटीच्या ग्राउंडवर. या स्पर्धेसाठी सुद्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी गोल्ड कॉईन आणि फ्रीज हे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. तेरा चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय परेश. आणि ह्या सुंदर सुद्धा 4 धावांसाठी मारलेला फटका. समीकरण कुठेतरी बदललंय. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावा. तर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी करंजा गावचे कट्टा ग्रुपचे खेळाडू उरणमधले नावाजलेले कोरिओग्राफर प्रथमेश घोलपकर इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षात यायचं. तसंच एक अष्टपैलू खेळाडू कट्टा ग्रुपचा मोहित थवई यांना सुद्धा विनंती आहे आपण अतिथी कक्षात यायचं आहे. हे सामने आपल्या खेळाडूंचा सन्मान होणं हे गरजेचं आहे. पाच धावा दिलेल्या आहेत. पाच धावा दिलेल्या आहेत पंचाने आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. रनिंग मध्ये चेंडू खेळाडूच्या लागलेला आहे. ओरम मध्ये नावाजलेले आपण खेळाडू आहात. कुठेतरी खेळाडू वृत्ती आपण सुद्धा दाखवायला पाहिजे. काय नाही सवय आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत प्रथमेश घोलपकर.
चला, सामना विजयी झालेला आहे कोंडी बालाई संघ. मॅन ऑफ द मॅचसाठी परेश मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. हॅलो. सर बघायला गेलं तर आयोजन एवढे मोठे मोठे होतात. या अगोदर